अनुभवण्यासाठी आधी दुःखाशी लढावं लागतं, कारण संघर्षाशिवाय मिळणाऱ्या यशाला किंमत नसते. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरीही नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 14 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. शांत मन, निर्मळ विचार आणि करुणामय हृदय हेच खरे सुखाचे रहस्य आहे. स्वतःचा उद्धार स्वतः करा, कारण तुमच्याशिवाय तुमचं कोणी उद्धार करणारा नाही. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचे असो किंवा मग ते दूरचे असो. जे स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकतो त्याला या जगातील कोणतीही व्यक्ती दुखी करू शकत नाही. हक्काच्या व्यक्तीवर जितका राग येतो ना तितकंच प्रेम पण असतं. कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसू नका, कारण वाईट परिस्थितीशी लढून जिंकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. स्वामी म्हणतात, वेळ कितीही वाईट असली तरीही ती निघून जाते, पण त्यातून मिळालेला अनुभव आयुष्यभर नक्की सोबत राहतो. स्वभाव हा फुलासारखा ठेवा, कारण फुलं स्वतःच्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही तोडणाऱ्याला सुगंधच देत असतात. कोणी नसेल कोणाचं तर जगणं थांबत नाही आणि कोणी असेलच कोणाचं तर मरणही थांबत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही फरक पडत नाही. फक्त तुमच्या मनाची ताकद समोरच्यांच्या संकटापेक्षा नेहमीच मोठी असली पाहिजे. आयुष्यात कितीही संकट आणि वादळं आली तरीही शांत राहून त्याचा सन्मान करा, कारण अखेर विजय तुमचाच असेल. आयुष्याचा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून जातो. काही अनुभव आत्मविश्वास देतात आणि काही संयम शिकवतात. काही माणसं ओळखायला शिकतात तर काही स्वतःची किंमत समजवून देतात. प्रत्येक प्रसंग आपल्या व्यक्तिमत्व एक नवीन रंग भरत असतो. आपण किती चांगले आहोत हे लोकांना पटवून द्यायच्या भानगडीत पडू नका. लोक त्यांच्या गरजेनुसार तुम्हाला चांगलं आणि वाईट ठरवतात. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 17 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही तर मनासारखी व्यक्ती असावी लागते. जीवनात काहीही सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावा लागतो. एकदा मनाला सावरलं की आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा मनातून उतरतात. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर हसत पुढे जायचं. स्वामी म्हणतात, जगाचा विचार केला की जगायचं राहून जातं. मी स्वामींना विचारले, स्वामी, माझ्या प्रत्येक आनंदामागे एवढा संघर्ष का लिहिलेला आहे? स्वामी हसून म्हणाले, बाळा, तुझ्या वाटेवर काटे होते म्हणूनच तुझे पाऊल खंबीर झाले होते. काट्यातून चालताना तू वेदना सहन करायला शिकलीस, म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक फुलं जपायला शिकलीस. संघर्षांनी तुला तोडलं नाही तर जगण्याची नवी उमेद दिली. आज जी फुलं तुझ्या वाटेवर उमललेली आहेत त्याची किंमत तुला कळली नाही, कारण त्यासाठी तू काट्यांची वाट चालली आहेस. म्हणून तक्रार नको करू, तुझ्या संघर्षावरही प्रेम कर, कारण तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे एक सुंदर आनंद लपवून ठेवला आहे. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.